पर्यटन, संस्कृती आणि इतिहासाचा संगम पसायदान परिसर नव्या स्वरूपात सज्ज. नागपूरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर अनोखा आध्यात्मिक व शैक्षणिक अनुभव. निसर्गाच्या सानिध्यात संस्कृती आणि परंपरांनी नटलेला पसायदान परिसर हा एक आगळावेगळा आध्यात्मिक व शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांना सज्ज झाला आहे. नागपूरपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर वडगाव येथील रामा डॅमजवळ मुंडे एज्युकेशन ट्रस्टच्या पुढाकारातून साकारलेला हा परिसर आता विदर्भाच्या पर्यटन नकाशावर उठून दिसत आहे. 12 एकर परिसरात उभारलेल्या पसायदान प्रकल्पातील 20 फूट उंचीच्या ध्यान मंडपावरील भव्य 40 फूट उंचीची ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. छत्रपती शिवरायांचा पुतळ्यासमोर शिवनेरी, सिंहगड, रायगड, तोरणा, राजगड, सिंधुदुर्ग यासारख्या छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचा सुंदर प्रतिकृती आणि मूर्ती स्वरूपात किल्ल्यावर घडलेले विविध प्रसंग प्रख्यात कलाकार प्रफुल्ल माटेगाव यांनी साकारले आहेत. या परिसरात 2019 साली विविध क्रांतिकारक आणि समाजसुधारकांचे म्युरल देखील साकारण्यात आले आहे. यामध्ये झाशीची राणी, बाजीराव पेशवे, संत रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर हेडगेवार गुरुजी, गोळवळकर गुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा समावेश आहे. QR कोड स्कॅन करा व जाणा किल्ल्याचा इतिहास. परिसरात QR कोड स्कॅन करून प्रत्येक किल्ल्याचा इतिहास ऑडिओद्वारे ऐकता येतो. प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, विनय आपटे, राहुल सोलापूरकर आदींच्या आवाजात हे माहितीपूर्ण ऑडिओ तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण नव्याने 19 जानेवारी 2020 रोजी श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते आणि अमृतवक्ता विवेकजी घनसाळी यांच्या उपस्थित झाले होते. प्रफुल्ल माटेगावकर यांनी साकारलेली अयोध्येतील राम मंदिराची भव्य प्रतिकृती व रामायणातील प्रसंगाचे सादरीकरण येथे करण्यात आले असून हा परिसर विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडणारा, विचार प्रवृत्त करणारा आहे. विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी इथून आपल्या इतिहासाची ओळख घेऊन जावी हे पसायदान प्रकल्प मागील सुरुवातीपासून प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे, असे प्रफुल्ल माटेगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच नागपूरकर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांनी शैक्षणिक सहलीसाठी पसायदान परिसराला भेट द्यावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले.